अंबिका, तुझ्यासमोर अनेक पर्याय होते, त्यातला तू एक निवडलास. आता याचा परिणाम काय होईल हे तुला कळेल. एखादं फळ निवडलं की त्या फळाच्यात काय दडलंय हे ते फळ सोलल्यावरच कळतं. स्वामी देवा, तिने मनापासून निर्णय घेतला. तिचा हेतू चुकीचा नव्हता. ज्यांच्यामुळे तू हा निर्णय घेतलाय त्यांनाही त्यांच्या कर्माची फळं भोगावीच लागणार. हे काय, इतकी वाळवी? एका दिवसात इतकी वाळवी कशी वाढू शकते? ही घ्या. राजेसाहेबांनी तुमची चित्र परत पाठवली आहे. का? त्यांच्या मनासारखं एकही चित्र तुम्ही काढलेलं नाही. आणि हा चाबूक? एवढी चित्र खराब काढून पण राजासाहेबांनी तुम्हाला माफ केले. त्यांचं असं म्हणणं आहे की यापुढे तुम्ही एक जरी चित्र खराब काढलं तर ते विसरतील की तुम्ही राज चित्रकार आहात. जेवढे चित्र तुमची चुकतील तेवढे तुम्हाला चापकाचे फटके मिळतील. हा चाबूक त्यांनी इथं ठेवायला लाव. येतो. बाबा, बाबा चुकलं माझं. हे 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 मला पेलू शकणार नाही. बाबा, आता आधीसारखे तुम्हीही चित्र काढू शकत नाही. माझ्याही कलेला मर्यादा आहे. आपण अंबिकेला गळ घातली असती तर, म्हणजे किमान तिने काढलेली चित्र मी राजेसाहेबांकडे सादर केली असती. मग आता आपण जाऊया ना तिच्याकडे आणि सांगूया तिला. हो, चला बाबा. शिव शंकर शंभो. अंबिका तुझ्याकडे चित्र काढणार नाही. स्वामी, चित्रकलेतला गुरु म्हणून तू तिच्यावर अन्याय होऊ दिलास, पण तिच्या खऱ्या आयुष्यात गुरु म्हणून आम्ही तिच्यावर कधी अन्याय होऊ देणार नाही. ही वाळवी दिसते का? ही कोण काढणार? स्वामी, घर माझंच आहे, मीच काढणार. हो ना? ज्याप्रमाणे ही लागलेली वाळवी स्वतःची स्वतः काढावी लागते ना, त्याचप्रमाणे जर पुत्र चुकत असेल तर त्याला योग्य मार्गावर आणणं एका पित्याचं कर्तव्य असतं. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पाडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. घराला लागलेली वाळवी ही तेच दाखवण्याकरता आहे. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे? अहो, गुरु भेटल्याचं समाधान आहे आणि गुरुदक्षिणा दिल्याचं सुद्धा, पण तरी सुद्धा मनात काहीतरी टोचतंय. हो, काय? मला असं वाटतंय की आपण स्वामींच्या बाबतीत चुकतोय आणि राजेसाहेबांना सुद्धा फसवतोय. मलाही तसंच वाटत होतं, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता. ते तुझे गुरु आहेत म्हणून तू त्यांच्या शब्दाला मान दिलास. कधी कधी योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये उभं राहतं ते कर्तव्य असतं आणि मन दुभंगतं. अंबिका,
काय झालं अंबिका? ते बाळ, त्याच्या चेहऱ्यावर काळा रंग. अंबिका, अगं कुठे आहे काय? अगं अंबिका, तू अजून काहीच रेखाटलं नाहीये. तुला असं स्वप्न पडत होतं ना? आता जागेपणी पण भास व्हायला लागले. हो, पण मला असे भास का होत असतील? यामागे काही संकेत असेल का? स्वामी मी चुकलो. पिता म्हणून चुकलो आणि गुरु म्हणूनही चुकलो. शिष्यावर अन्याय केला मी. मायेच्या भरात विवेक हरपला स्वामी, क्षमा करा. शिष्याचा उपयोग करून घेतो तो गुरु नसतो. खरा गुरु तो असतो जो शिष्याचं रक्षण करतो. हे काय? मी हे चित्र काढलेलं नाहीये. हे आपोआप कसं उमटतंय? हे संकेत आहेत. ते बघ. स्वामी, यमाची सावली म्हणजे कोणाचा तरी मृत्यू समीप. आत्ताही कुणाचा तरी मृत्यू समीप आलाय. कुणाचा? मुकुंदचा. पण हे कसं शक्य आहे? माझं आयुष्य आता तर सुरू झालंय. आणि इतकं कमी आयुष्य असूच शकत नाही. गोवर्धन, अरे तू कुणाच्या तरी वाट्याचं काढून मुकुंदला दिलंस ना, मग आम्ही गुरु आहोत. कुणीतरी आमच्याकडे काही मागितला, आम्ही मुकुंदच्या वाट्याचं काढून त्या व्यक्तीला दिला. हा अन्याय आहे स्वामी, हा अन्याय आहे. हो, जर गोवर्धन अंबिकावर अन्याय करू शकतो तर आम्ही मुकुंदवर अन्याय करू शकतो. नको नको स्वामी, ही अशी शिक्षा नका देऊ. आम्ही चूक सुधारतो स्वामी. लक्षात ठेव, अंबिकावर अन्याय होऊ देऊ नकोस. शिवशंकर शंभा. नाही नाही, हे सगळं थांबवायलाच हवं. मुकुंदा, अरे खोटेपणाने घेतलेलं श्रेय कधीच टिकत नाही. आता चूक सुधारली तर स्वामी माफ करतील. बस, मी अजिबात ऐकून घेणार नाही. म्हणजे पोकळ उपदेश मला अजिबात ऐकायचे नाहीये. नाही नाही, माझा निर्णय झालेला आहे. मी राजेसाहेबांकडे जाऊन सगळं खरं सांगणार आहे. खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकलं तर. मुकुंदा, ही कुठली पद्धत आहे वडिलांशी बोलायची? हे फक्त स्वामींचा आदेश पाळतायत. मी तुमचं काही एक ऐकून घेणार नाहीये. तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही चला. मुकुंदा, मुकुंदा, अरे काय करतोस तू? गप्प बसा. इथून पुढे तुम्ही याच खोलीत राहायचं. मुकुंदा, अरे आई बापाशी कोणी असं वागतं का रे? बाळा, अरे आम्हाला राजेसाहेबांकडे जाऊ देत. आम्ही तुझं वाईट करायला नाही निघालोय. हे बघा, आमचं आयुष्य आम्ही कोणालाही उद्ध्वस्त करू देणार नाही. तुम्हालाही नाही. अरे मुकुंदा, आई बाप आयुष्य उद्ध्वस्त करत नाही रे. आम्ही तुझं आयुष्य सावरायला निघालो आहोत. मुकुंदा,
तुम्ही हट्ट सोडणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला बाहेर येऊ देणार नाही. अरे पण आज चूक सुधारली नाहीस तर उद्या वेळ मिळणार नाही बाळा. मुकुंदा, धर्म न्याय स्वामी, आता आम्ही तुमचं काहीही ऐकणार नाही. आणि आता आम्ही आमच्या भविष्याचा निर्णय घेऊ. स्वामी, हे दिवस बघायला मिळतील असं वाटलं नव्हतं. ज्याच्यासाठी सगळं केलं त्यानेच ज्या लेखाची चूक पाठीशी घातली त्याच लेखाने खोलीत कैद करून ठेवलं. पती पुत्र प्रेम माणसाला अंध करतं आणि अंधत्व माणसाला विवेक विसरायला लावतं. अंबिकावर अन्याय करायला नको होता. तुझं मन किती स्वच्छ आहे. बघ ना, सगळं सुरळीत चाललं होतं. कला, प्रतिष्ठा, मान सगळं. आणि हे सगळं काय घडलं? कोणती अशी मोठी चूक झाली की हे सगळं घडलं? घराला वाळवी लागली, सतसत विवेक बुद्धीला गंज चढला आणि मुलगा आता बाहेर गेला. स्वामींनी सांगितलं होतं, कर्तव्य टाळलं तर परिणाम भोगावे लागतील. बरोबर आहे तुझं. हे सगळं आपल्या दुर्बलतेचा परिणाम आहे. नाही, पण अजूनही वेळ गेलेली नाही. सत्याला कैद करता येत नाही. ते त्याचा मार्ग शोधून बाहेर पडतात. स्वामी, स्वामी, आता तुम्हीच आम्हाला वाचवा. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात केलेल्या पापांचा परिणाम. तुम्ही जेव्हा वाईट कर्म करतात तेव्हा तुम्हाला वाटतं कोणी पाहत नाहीये, पण काळ सगळ्याचा साक्षीदार असतो. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो, हे बघा काय होतंय. हे तुमच्या कर्माचं फळ आहे. भूतकाळात तुम्ही केलेल्या पापाचा परिणाम आहे. ही स्वामींची लीला आहे. आपण प्रश्न विचारला आणि उत्तर इथे उमटलंय. हो, आपण विचारत होतो ना, आयुष्यात सगळं सुरळीत चाललं असताना हे सगळं काय घडतंय? पण स्वामी आपल्या कुठल्या कर्माबद्दल बोलतायत? आपण असं कुठलं मोठं पाप केलंय? भूतकाळातलं कोणतं पाप? आपण मुकुंदाला पाठीशी घालून अंबिकेवर अन्याय केला हेच का? की अजून काही वेगळं? आपण कुणाचं मन दुखावलंय का? की कुणाचा हक्क मारलाय? चूक गंभीर आहे. अहो, मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेली आहे आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. मुकुंदाचं गुपित तू गुपितच ठेवावं. गुरुदक्षिणा हीच. आणि जोपर्यंत तू हे कर्तव्य पार पडत नाहीस तोपर्यंत ही वाळवी जाणार नाही. आपण कर्माचं फळ भोगतोय. आपण जे आज भोगतोय ते कदाचित फक्त मुकुंदच्या कर्माचं फळ नाही, आपल्या सुद्धा कर्माचं फळ असेल. आपण जर त्याला वेळीच थांबवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. स्वामी संकेत देत आहेत. आनंदी, आता जर आपण आपली चूक सुधारली नाही ना तर याचे परिणाम आणखी भीषण होतील.
निर्दोष जीव ज्याचं कुणाशी काही वैर नाही, ज्याचं अस्तित्व शुद्ध आहे. शिव शंकर शंभो. हे ते चित्र हे काय होत आहे? कसं आठवलं का तुम्हाला तुमचं पाप? आनंदी आपण पण कोणतं पाप केलं होतं? मलाही नाही कळते हो. स्वामी कोणत्या पापाबद्दल बोलतायत? शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी या चित्रफलकावर जे उमटलं त्याचं कारण काय? आम्ही असं कोणतं पाप केलंय? आमच्या हातून असं काय घडलंय की त्याची सावली आजही आमच्यावर आहे? अजूनही आठवत नाही का? लग्नाला अनेक वर्ष आली होती, पण संतती सुख नव्हतं. औषध, नवस, पूजा अर्चा, सिद्ध पुरुष सगळं करून झालं, पण तरी त्याचा काही उपयोग झाला नव्हता. हो स्वामी, आठवतंय ना, त्या काळात आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. त्यावेळी एका सिद्ध पुरुषाने आम्हाला सांगितलं होतं की एक मुलगी दत्तक घ्या, तिच्या पायगुणाने तुमची कूस उजवेल. हो, तो सल्ला दैवीच होता, कारण जिथे करुणा असते तिथे कृपा अवतरते. हो स्वामी, शेवटचा उपाय म्हणून आम्ही एक मुलगी दत्तक घेतली आणि वर्षभरातच आणि त्या सिद्ध पुरुषाचा सल्ला खरा ठरला. आणि त्या मुलीच्या पायगुणाने माझी कूस उजवली. मी आई होणार असल्याचं कळलं आणि त्या दिवसापासून मी हिचे लाड पुरवू लागलो. हिची प्रत्येक हौस, हिची प्रत्येक इच्छा जपू लागलो. आनंदी, हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. सुका मेवा आणि हलवायला सांगून खास तुझ्यासाठी साजूक तुपातले लाडू आणले आहेत. हे घे. अहो एवढं काय? पण आता काळजी घ्यायला हवी. हा हो ना, काळजी घ्यायला हवी म्हणूनच म्हटलं हे लाडू खा. माझी खूप काळजी घ्यायला लागले होते हे. मी थोडीशी थकले तरीही खूप घाबरायचे. माझ्या चेहऱ्यावरची रेगही वाचायचे. आणि एक दिवस बोल आनंदी, सत्य अर्धवट सांगितलं की वेदना वाढते. बोल. स्वामी, एक दिवस सगळं बदललं. अरे, ही का रडायला लागली आहे? अहो, नुसती रडत असते ही. जरा म्हणून मला आराम मिळत नाही. माझा सगळा वेळ हिच्यातच जातो. अगं, आत्ता खेळत होती, आता रडायला लागली. हिचं ना काही कळतच नाही. अहो, मी काय म्हणते, मला आता गर्भारपणाची चाहूल लागलीये. आता आपलं स्वतःचं मूल येणार आहे. पण का कुणाच ठाऊक आता ही परक्याची मुलगी नकोशी झाली आहे आपल्या आयुष्यात. ज्या मुलीच्या पायगुणाने माझ्या आयुष्यात आनंद आला, तीच मुलगी मला फरकी वाटू लागली. स्वामी, आणि माझी पण त्या मुलीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. आधी ती मला माझं भाग्य वाटायची आणि नंतर ती मला माझी फक्त जबाबदारी वाटू लागली. मी ही चूक केली स्वामी.
आई होण्याच्या आनंदात मी आई असण्याचं कर्तव्यच विसरले. देवाने कृपा केली, पण तुम्ही त्या कृपेला जीवनाचं केवळ एक साधन मानलं, पण कृपा मात्र विसरलात. काय रे, मुलीला दत्तक घेतलं तेव्हा ती तुमची होती, आणि तुम्हाला मुलगा झाला तर ती लगेच परकी झाली का? खरं आहे स्वामी, पुत्र मोहाने आम्ही अंध झालो. हाच तुमच्या समोरचा प्रश्न उभा आहे, त्या दिवसाचं फळ आहे.